हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामधील शिपाई, लिपिक व चालक या पदासाठी सराव पेपर 52वा पाहणार आहोत. आणि या पेपरमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये एकूण 30 प्रश्न असणार आहेत. त्यापैकी सामान्य ज्ञान, गणित, मराठी व्याकरण या 3 विषयांचे प्रश्न या व्हिडिओमध्ये घेणार आहे. आणि तिन्ही विषय म्हणजे शिपाईला 30 प्रश्नांचा पेपर पेपर येणार आहे. त्यापैकी साधारणपणे 25 प्रश्न सामान्य ज्ञानचे असतील, 2-3 प्रश्न मराठी व्याकरणाचे असतील आणि 1-2 प्रश्न गणिताचे असतील. लिपिकला सामान्य ज्ञानावर 10 प्रश्न येणार आहेत, गणितावर 20 प्रश्न येणार आहेत आणि मराठी व्याकरणावर 10 प्रश्न येणार आहेत. तर दोन्हीसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. तसंच अगोदरचे झालेले 51 पेपर तुम्हाला पाहायचे असतील, तर आपलं जे विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल आहे ना, ते ओपन केल्यानंतर प्लेलिस्ट ओपन करा. त्यामध्ये न्यायालय भरतीच्या प्लेलिस्टमध्ये अगोदरचे झालेले सगळे पेपर तुम्हाला पाहायला मिळतील. आणि जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये क्लर्कचे झालेले सगळे पेपर दिलेले आहेत. त्याचबरोबर 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट दिलेल्या आहेत आणि टॉपिक वाईज टेस्ट ह्या 350 पेक्षा जास्त आहेत. आणि याच्यातले बरेचसे प्रश्न तुम्हाला जशास तसे परीक्षेमध्ये विचारले जातील, याची मला खात्री आहे. तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. फक्त 200 प्लस GST इतकी कमी याची फी आहे. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. पहिला प्रश्न आहे, भारतातील आणीबाणीची घोषणा करण्याचा अधिकार कोणास आहे? तर भारतातील आणीबाणीची घोषणा करण्याचा अधिकार जो आहे ना, तो भारताच्या राष्ट्रपतींना आहे. कोणाला आहे आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार? तर भारताच्या राष्ट्रपतींना आहे. आणि ज्या सॉरी आणीबाणी आहेत, त्या 3 प्रकारच्या आणीबाणी आहेत. कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी आहे. कलम 356 नुसार घटक राज्याची आणीबाणी, ज्याला आपण राष्ट्रपती राजवट असं म्हणतो. आणि कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणी असते. आर्थिक आणीबाणी भारतामध्ये अजून एकदाही लागू झालेली नाही, हे लक्षात ठेवा. चला त्याच्या पुढे आता दुसरा प्रश्न आपण पाहूयात. दुसरा प्रश्न आहे पहा. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील सर्व शासकीय शाळांमध्ये दर शनिवारी संविधानाची प्रस्तावना वाचणे अनिवार्य केले आहे? तर याच्यामध्ये असं जे राज्य आहे ते राज्य आहे पहा मध्य प्रदेश. की मध्य प्रदेश राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील सर्व शासकीय शाळांमध्ये दर शनिवारी संविधानाची प्रस्तावना वाचणे अनिवार्य केलेलं आहे. आता ही जी संविधानाची प्रस्तावना आहे ना, ही कोणी लिहिलेली आहे? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधानाची प्रस्तावना लिहिलेली आहे. प्रस्तावना हा राज्यघटनेचा भाग नाही, परंतु राज्यघटनेचा संपूर्ण सार या प्रस्तावनेमध्ये येतो, हे पण लक्षात असू द्या. त्याच्या पुढे तिसरा प्रश्न आपण आता पाहूयात. अ, तिसरा प्रश्न आहे पहा. फुलाचा डॅश डॅश हा भाग हिरव्या रंगाचा असतो. तर फुलाचा निदल पुंज हा जो भाग असतो ना, तो हिरव्या रंगाचा असतो. तुम्ही जर गुलाबाचं फूल पाहिलं, तर त्याच्यामध्ये सर्वात बाहेरचा जो भाग असतो निदल पुंज, तो हिरवा असतो. त्याच्या खाली काटे असतात आणि मग पुढे गुलाबाच्या पाकळ्या सुरुवात होतात. दलपुंज वगैरे. खालीलपैकी पर्यावरणपूरक ई-कार उपक्रम राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? त्याच्यामध्ये पर्यावरणपूरक ई-कार उपक्रम राबवणारे भारतातील पहिलं राज्य हे महाराष्ट्र आहे. म्हणजे ज्या रिक्षा आहेत त्या बॅटरीवर चालणाऱ्या असतील किंवा ई-रिक्षा असतील. दबाव गट ही संज्ञा कुठे उदयास आली? तर दबाव गट ही जी संज्ञा आहे ना, ही अमेरिकेमध्ये उदयास आलेली आहे. ज्याला इंग्लिशमध्ये लॉबिंग असं म्हणतो. आपल्याकडे पण म्हणतात की याची लॉबिन, त्याची लॉबिन. ठीक आहे. तर त्यालाच मराठीमध्ये दबाव गट असं म्हणतात. ई वॉलेट सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणतं आहे? तर ई वॉलेट सुरू करणारं भारतातील पहिलं राज्य हे महाराष्ट्र आहे. आता ई वॉलेट म्हणजे सर्वांना माहिती आहे. तर ई वॉलेट सुरू करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर महाराष्ट्र आहे. निष्काम कर्ममठाचे उद्दिष्ट काय होते? तर निष्काम कर्ममठ हे जे आहे ना, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनीच याची स्थापना केली होती. तर निष्काम कर्ममठाचं उद्दिष्ट ही स्त्रियांची सेवा करणे हे होतं. डी हे त्याचं उत्तर आहे. स्त्रियांची सेवा करणे हे निष्काम कर्ममठाचं उद्दिष्ट होतं. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी निष्काम कर्ममठाची स्थापना केली होती. खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाहीत? पाण्याद्वारे म्हणण्यापेक्षा
दूषित पाण्याद्वारे आपण म्हणूयात. तर याच्यामध्ये ना हिवताप हा जो रोग आहे ना, हा दूषित पाण्याद्वारे पसरत नाही. तर याचा पसार हा डासाच्या माध्यमातून होतो आणि हिवताप जो आजार आहे ना, हा आदिजीवजन्य आहे म्हणजे आदिजीवामुळे होतो. पण बाकी जो ट्राविळ आहे, ट्राविळ हा आजार आपलं जे मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? लिव्हर. लिव्हर म्हणजेच आपण त्याला मराठीत काय म्हणतो लिव्हरला? अ, तर मराठीत शब्द आता मला एक्झॅक्ट आठवण ते. तर लिव्हर जे आहे ना, ट्राविळ हा आजार लिव्हर याच्याशी संबंधित आहे. ट्राव्हिल कॉलरा, ज्याला मराठीमध्ये पटकी म्हणतात आणि नारू हे तीनही आजार दूषित पाण्यामुळे होतात. परंतु हिवताप हा जो आजार आहे, हा दूषित पाण्यामुळे होत नाही, तर डासामुळे त्याचा प्रसार होतो. तर लिव्हरला आपण यकृत म्हणतो. ट्रायव्हिल हा आजार यकृत या अवयवाशी संबंधित आहे. मी का सांगितलं माहिती आहे का? तर यकृत किंवा लिव्हरवर आपल्याला खूप परीक्षांना 2 प्रश्न हमखास विचारले जातात, की मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? आणि ती यकृत आहे. आणि ट्रायव्हिल हा आजार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? तर यकृताशी संबंधित आहे. चला त्याच्या पुढे 9 नंबरचा प्रश्न पाहूयात आपण आता. पुढचा प्रश्न आहे पहा, आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर खूप परीक्षांना रिपीट होतो हा प्रश्न आणि ॲक्चुअलमध्ये हे प्रश्न वेगवेगळ्या परीक्षांना आलेले आहेत. तर आयोडीनच्या कमतरतेमुळे ना जलदंड हा आजार होतो. हे त्याचं उत्तर आहे जलदंड. चला रॉयटर्स असं म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. उलर दाल सरोवर असणारे राज्य कोणते आहे? ॲक्चुअली तो केंद्रशासित प्रदेश आहे आता. तर उलर सरोवर आणि दाल सरोवर ही दोन्ही गोड्या पाण्याची सरोवरं आहेत आणि ती जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहेत. तर जम्मू काश्मीर हे त्याचं उत्तर आहे. अजूनही आपल्याला 20 प्रश्न पाहायचे आहेत मित्रांनो. पण जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये सुरुवातीला 30 टेस्ट दिल्या होत्या, पण आता 180 पेक्षा जास्त टेस्ट यामध्ये दिलेले आहेत. आणि ॲक्चुअलमध्ये झालेले जे पिऊनचे पेपर आहेत, बॉम्बे हायकोर्टने पिऊनचे घेतलेले पेपर, ते सुद्धा यामध्ये दिलेले आहेत आणि सरावासाठी 180 पेक्षा जास्त टेस्ट दिल्यात आणि यातले प्रश्नसुद्धा जशास तसे तुम्हाला ॲक्चुअल परीक्षेमध्ये विचारले जातील. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता नेक्स्ट. 18 नंबरचा प्रश्न तुम्हाला आता स्क्रीनवर दिसेल पहा. आणि प्रश्न आहे, राष्ट्रीय सभेचे अधिवेशन 1907 साली डॅश डॅश येथे भरले होते. तर राष्ट्रीय सभेचं अधिवेशन 1907 साली सुरत या ठिकाणी भरलं होतं. आता हे जे सुरत अधिवेशन का महत्वाचं आहे माहिती आहे का? की राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली 1885 ला. पण तेव्हापासून त्याची पहिली फूट ही 1907 ला सुरतच्या अधिवेशनामध्ये पडली आणि ती फूट कशी पडली? तर जहाल आणि मवाळ अशी 2 गटामध्ये ती फूट पडली. लाल बाल पाल म्हणजे लाला लजपतराय, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल हे 3 प्रमुख जहालवादी नेते होते आणि बाकी मवाळवादी नेते तर माहिती आहे सगळ्यांना. आपल्या दादाभाई नौरोजी आहेत, त्याच्यानंतर योगेशचंद्र बॅनर्जी आहेत, सुरेंद्रनाथ बॅनर्जी आहेत, नामदार गोपाळकृष्ण गोखले आहेत. अ, हे सगळे कसे आहेत? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आहेत. हे सगळे मवाळवादी नेते आहेत. के.टी. तेलंग आहेत. हे सगळे मवाळवादी नेते आहेत. तर जहाल आणि मवाळ अशी फूट सर्वप्रथम सुरत अधिवेशन 1907 ला राष्ट्रीय सभेमध्ये म्हणजेच राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पडलेली आहे. ही माहिती असू द्या. बऱ्याच परीक्षांना प्रश्न येतात आपल्याला, की राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पहिली फूट कधी पडली या स्वरूपाचे प्रश्न येतात. पुढचा प्रश्न आहे पहा. हा जो आहे कोणता आजार आपल्याला दिलेला आहे? 1 मिनिट हां. कोणता आजार दिलेला आहे? ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो? तर ग्लुकोमिया हा जो आजार आहे ना, हा डोळे या अवयवास होतो. आपण डोळे येणे म्हणतो ना, डोळे एकदम लाल होतात. म्हणजेच काय होतो? ग्लुकोमिया होतो. चला त्याच्या पुढे 13 नंबरचा प्रश्न आहे आता. पत नियंत्रणाचा अधिकार कोणाला आहे? तर पत नियंत्रणाचा जो अधिकार आहे ना, तो रिझर्व्ह बँकेला आहे, ज्याला आपण आर-बी-आय म्हणतो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ही 1 एप्रिल 1935 ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे. भारत सरकार कायदा 1935 नुसार आणि 1949 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं काय झालेलं आहे? राष्ट्रीयकरण झालेलं आहे. आणि स्टेट बँक जी आहे म्हणजे एस-बी-आय, स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सगळ्यात मोठी बँक आहे. पहिली गोलमेज परिषद कोठे झाली? तर जी गोलमेज परिषद आहे ना पहिली, ही लंडन या ठिकाणी झाली. आता मुळामध्ये गोलमेज परिषद म्हणजे काय माहित आहे का? की भारताला सुधारणा कशा स्वरूपात द्यायच्या यावर विचार विनिमय करण्यासाठी ह्या 3 गोलमेज म्हणजे एकूण 3 गोलमेज परिषदांचं आयोजन केलं होतं. त्यांना गोलमेज परिषद का म्हणतात?
तर मेज म्हणजे टेबल आणि गोल म्हणजे तर सर्वांना माहिती आहे. त्याला इंग्लिशमध्ये राउंड टेबल कॉन्फरन्स असं म्हणतात. म्हणजे गोल आकाराच्या टेबलाभोवती बसून ही परिषद झाली म्हणून तिला गोलमेज परिषद असं म्हणतात. एकूण 3 गोलमेज परिषदा झालेल्या आहेत पहा आणि या तीनही गोलमेज परिषदा लंडन या ठिकाणी झालेल्या आहेत. यापैकी फक्त दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय काँग्रेस उपस्थित होती आणि राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेला फक्त उपस्थित होते. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे प्रतिनिधी म्हणून तीनही गोलमेज परिषदांना उपस्थित होते. पंडित मदन मोहन मालवीय हे हिंदू महासभेचे प्रतिनिधी म्हणून तीनही गोलमेज परिषदांना उपस्थित होते. हे पण माहिती असू द्या. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता 15 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. भारताची राष्ट्रभाषा कोणती? तर भारताची जी राष्ट्रभाषा आहे ना, ती आहे हिंदी. सी हे त्याचं उत्तर आहे. हिंदी ही भारताची राष्ट्रीय भाषा आहे किंवा राष्ट्रभाषा आहे. देशातील पहिले हत्तीसाठींचे रुग्णालय कोणत्या राज्यात स्थापन झाले आहे? तर देशातील पहिले हत्तीसाठींचे रुग्णालय हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये स्थापन झालेलं आहे. हे त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. चला त्याच्या पुढे आपण आता 17 नंबरचा प्रश्न पाहणार आहोत. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे पहा. भारतातील पहिली जनगणना डॅश डॅश साली झाली. तर भारतातील जी पहिली जनगणना आहे ना, ती कधी झालेली आहे माहिती आहे का? तर ती 1872 मध्ये झालेली आहे पहा. इथे 71-72 दिले, पण ॲक्चुअली भारताची पहिली जनगणना ही 1872 मध्ये झाली आणि पुढे 1881 पासून जेव्हा लॉर्ड रिपन हा भारताचा गव्हर्नर जनरल होता, तर या लॉर्ड रिपन पासून दर 10 वर्षांनी भारताची जनगणना व्हायला सुरुवात झाली. त्याच्यामध्ये खंड फक्त 1921 चा पडलेला आहे पहा. कारण कोरोनामुळे 1921 मध्ये जनगणना होऊ शकली नाही, जी की आता यावर्षी सुरू झालेली आहे. म्हणजे यावर्षी घरांचं फक्त हे केलं जाणार आहे. घरांची माहिती वगैरे घेतली जाणार आहे आणि पुढच्या वर्षी म्हणजे फेब्रुवारी 2027 मध्ये ॲक्चुअलमध्ये जनगणना होणार आहे आणि यावेळेसच्या जनगणनेचं वैशिष्ट्य म्हणजे जातीनिहाय जनगणना सुद्धा केली जाणार आहे, असं संसदेमध्ये आपले जे भारताचे गृहमंत्री आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूया आपण. भारताचे गृहमंत्री कोण आहेत ते कमेंटमध्ये सांगा बरं. अमित शाह हे भारताचे जे गृहमंत्री आहेत ना, त्यांनी तसं सांगितलेलं आहे. चला 18 नंबरचा प्रश्न पाहूयात आता. भारत सरकारची टाटसाळ म्हणजे पैसे छापण्याचा कारखाना, ज्याला नोट प्रेस असं म्हटलं जातं. भारत सरकारची टाटसाळ खालीलपैकी कुठे नाही असं दिलेलं आहे बरं का आपलं. तर त्याच्यामध्ये टाटसाळ कुठे नाहीये. इथं मुंबईला आहे. टाटसाळ म्हणजे आपले जे कॉइन छापले जातात ते, नोट प्रेस वेगळं आणि टाटसाळ वेगळं. अलीपूरला आहे, हैदराबादला आहे, पण नाशिकला नाही. आता तुम्ही म्हणाल नाशिकला का नाही? तर नाशिकला नोट प्रेस आहे, टाटसाळ नाहीये. तर नाशिकला काय केलं जातं? नोटा छापल्या जातात. तर टाटसाळ म्हणजे कॉइन तयार करण्यासाठीचं कारखाना आणि नोट प्रेस म्हणजे नोटा छापण्यासाठीचा कारखाना. तर कोठे नाही? तर नाशिकला नाही, कारण तिथं नोट प्रेस आहे, टाटसाळ नाही. हा दोन्ही मधला फरक तुम्ही समजून घ्या. त्या पुढचा प्रश्न आहे पहा 19 नंबरचा प्रश्न. चितगाव तटाचे नेतृत्व कोणी केले? तर चितगाव तटाचं जे नेतृत्व आहे ना, ते सुरेसेन यांनी केलेलं आहे पहा. सुरेसेन हे मुळात शिक्षक होते, पण चितगाव तटाचं त्यांनी नेतृत्व केलं आणि ब्रिटिशांकडून चितगाव जिंकून घेऊन तिथं स्वातंत्र्य घोषित केलं होतं. आता चितगाव बांगलादेशामध्ये आहे, पण त्यावेळेला ते बंगाल प्रांतामधील एक बंदर होतं, पण आता ते बांगलादेशामध्ये आहे. त्याच्या पुढे पहिला सहकारी साखर कारखाना डॅश डॅश येथे आहे. तर पहिला सहकारी साखर कारखाना हा प्रवरानगर या ठिकाणी स्थापन झाला. प्रवरानगर हे कुठं आलं? तर आपलं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा, नुसतं असं जर विचारलं, भारतातील पहिला साखर कारखाना, सहकारी शब्द दिला नाही. भारतातील पहिला साखर कारखाना कुठे स्थापन झाला? तर त्याचं उत्तर श्रीरामपूर. कारण हा खाजगी स्वरूपातला होता, पण भारतातील पहिला साखर कारखाना. आणि भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठं स्थापन झाला? तर त्याचं उत्तर प्रवरानगर. लोणी प्रवरानगर असंही म्हणतात काही ठिकाणी, पण प्रवरानगर हे खास करून लक्षात ठेवा. अजून 10 प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. जर तुम्ही लिपिक आणि शिपाई दोन्ही पदासाठी फॉर्म भरलेला असेल, तर न्यायालय भरती ई बुक आहे पहा. त्याच्यामध्ये लिपिक आणि शिपाईचे दोन्हीचे झालेले पेपर म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर दिलेले आहेत.
दोन्हीचा संपूर्ण अभ्यासक्रम वन लाइनर स्वरूपामध्ये दिलेला आहे आणि सरावासाठी भरपूर टेस्ट किंवा पेपर याच्यामध्ये दिलेले आहेत. फायदा होईल त्यासाठी प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई-बुक विकत घ्या. याची किंमत फक्त 200 प्लस जी-एस-टी आहे आणि जशास तसे प्रश्न, बरेचसे प्रश्न यातले तुम्हाला परीक्षेमध्ये ॲक्चुअलमध्ये विचारले जातील. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता 21 नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसेल पहा. प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग हा नागरी तत्वाशी संबंधित आहे? तर भारतीय राज्यघटनेमधील भाग 2 जो आहे ना तो नागरी तत्वाशी संबंधित आहे आणि कलम सांगायचं झालं तर कलम 5 ते 18 हे नागरी तत्वाशी संबंधित आहेत. कलम 5 ते 18 आणि भाग 2, भाग 3 हा मूलभूत अधिकार किंवा मूलभूत हक्कांशी संबंधित आहे. भाग 4 हा नीतिनिर्देशक तत्त्वे किंवा मार्गदर्शक तत्वांशी संबंधित आहे. भाग 4 अ किंवा ए, भाग 4 ए किंवा भाग 4 अ हा मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे. हे पण माहिती असू द्या आणि भाग 1 मध्ये कलम 1 ते 4 पर्यंतची माहिती ही कशामध्ये दिलेली आहे? भाग 1 मध्ये दिलेली आहे. यामध्ये भारताचं नाव, राज्यांचे नाव बदलणे, त्याच्या सीमा बदलणे किंवा राज्याचं नाव म्हणजे संघराज्य पद्धती याची माहिती दिलेली आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न, चारही भागांची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे आणि हे जे भाग 3 आहे की नाही याच्यामध्ये म्हणजे मूलभूत हक्क किंवा मूलभूत अधिकार तर कलम 12 ते 35 याच्याशी संबंधित आहेत आणि भाग 4 मध्ये कलम 36 ते कलम 51 येतात ज्याला आपण मार्गदर्शक तत्व किंवा नीतिनिर्देशक तत्व असं म्हणतो आणि भाग 4 अ मूलभूत कर्तव्ये आणि कलम 51 अ हे मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. चला त्याच्या पुढे आता 22 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. आता गणिताचा प्रश्न आहे पहा. काय प्रश्न आहे आपला? 9x - 4 बरोबर 6x + 29. तर xची किंमत आपल्याला काढायची. तर इथं काय करायचंय? हे जे 6x आहेत हे इकडे आल्यानंतर वजा होतील आणि हे जे -4 आहेत ते तिकडे आल्यानंतर अधिक होतील. मग 9x मधून 6x गेले तर किती राहतात? 3x बरोबर हे 29 अधिक 4 केलं तर किती आलं? 33 आलं. हे 3 गुणिले पुढे जाऊन भागिले होतील. x बरोबर 33 भागिले किती करावं लागेल आपल्याला? 3 करावं लागेल आणि उत्तर किती येणार आहे? 11 हे आपलं उत्तर आहे. किती नंबरचं ऑप्शन आहे? सी हे त्याचं उत्तर आहे 11. चला त्याच्या पुढे आता 23 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न आहे पहा. तर प्रश्न काय पहा या ठिकाणी, की पितळ या संमिश्रामध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण 13.7 असेल तर 700 ग्रॅम वजनाच्या पितळाच्या भांड्यात जस्ताचे प्रमाण किती ग्राम असेल? सोपं आहे. काय करायचं आपल्याला 13.7 दिले की नाही, मग ते असं करा 13x अधिक 7x बरोबर 700. 13 आणि 7 ची बेरीज केली तर 20x आली. मग ते 20 गुणिले पुढे जाऊन भागिले होतील. x बरोबर 700 भागिले 20. 0 0 कटला. 7 ने 70 ला सॉरी 2 ने 70 ला 35 चा भाग जातो. 35 दोन्ही 70. मग आता आपल्याला विचारलंय कोणाचं? जस्ताचं प्रमाण विचारलंय की नाही. मग जस्ताचं 7x आहे म्हणजेच ते किती झालं? 35 गुणिले 7. 7 5 35 ला 5 हातचे आले 3. 7 21 आणि 3 24. 245 ग्राम हे जस्ताचं प्रमाण आहे आणि जर तांब्याचं प्रमाण विचारलं असतं तर 35 गुणिले 13 करावं लागलं असतं. तर 35 गुणिले 13 जर तुम्ही केलं असतं तर ते आलं असतं 455 ग्राम. पण याचं उत्तर किती आहे? 245 ग्राम हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, बुद्धिमत्ता चाचणीचा प्रश्न आहे हा. काय दिले आपल्याला? 8 4 5 20, 4 3 5 6 2, 7 5 8 6 26, 6 4 4 3 प्रश्नचिन्ह. आता इथे जर आपण पाहिलं तर 4 आणि 5 चा गुणाकार करा. 4 पंचे 20, 8 आणि 5 चा गुणाकार करा 40, 40 वजा 20 केलं तर 20 येते. सेम तसंच पहा 5 चोट 20 म्हणजे 4 आणि 5 चा गुणाकार 4 पंचे 20, 3 आणि 6 चा गुणाकार 18, 20 मधून 18 गेले तर किती आलं? 2 आलं. त्याच्यानंतर 7 8 56 वजा 5 गुणिले 6 केलं तर 30 आलं. 56 मधून 30 गेलं तर किती राहतात? 26 राहतात. त्यानंतर मग काय होणार आहे? 6 चोट 24 वजा 4 गुणिले 3 केलं तर 12. 24 मधून 12 गेले किती राहिलं? 12. किती नंबरचं ऑप्शन आहे? सी हे त्याचं उत्तर आहे. 12 हे त्याचं उत्तर येते. व्हिडिओला सर्वांनी लाईक करावं का कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. आता मराठीचे प्रश्न पाहूयात आपण.
माझा मराठीची बोलू, प्रवतीचे परी अमृतानेही पैंजेशी, जिंके ऐशी अक्षरेची रसिके मिळविन, या शब्दामध्ये मराठी भाषेचा गौरव केला आहे. तर कोणी केलेला आहे गौरव? तर ह्या ज्या काव्य म्हणजे हे ज्ञानेश्वरी मधलं आहे बरं का सगळं. तर ज्ञानेश्वरी कोणी लिहिलेली आहे? संत ज्ञानेश्वर महाराज. तर हे त्याचं उत्तर आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी हे मराठी भाषेचा म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेचा गौरव केलेला आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, मी त्याला खूप समजावले परंतु त्यांनी ऐकले नाही. या संयुक्त वाक्यातील विधेय ओळखा. आपल्याला काय ओळखायचं याच्यातलं? विधेय कोणतं आहे ते ओळखायचं आहे. आता विधेय म्हणजे काय? तर वाक्याचे 2 भाग असतात. एक आहे उद्देशांग, दुसरा आहे विधेयांग. त्या उद्देशांगाची विभागणी परत उद्देश आणि उद्देश विस्तार आणि विधेयांगाची विभागणी विधेय आणि विधेय विस्तार. मग आता विधेय म्हणजे काय? तर वाक्यातील जो क्रियापद असतो त्याला विधेय म्हणतात आणि उद्देश म्हणजे काय? वाक्यातील जो कर्ता असतो त्याला उद्देश म्हणतात आणि कर्त्याविषयी विशेष माहिती देण्यासाठी आलेले जे शब्द असतात, विशेषण वगैरे, ते उद्देश विस्तारमध्ये येतात आणि विधेयविषयी म्हणजे क्रियापदाविषयी माहिती देण्यासाठी आलेले जे क्रियाविशेषण वगैरे असे शब्द असतात ते विधेय विस्तारामध्ये येतात. याच्यामध्ये आपल्याला या वाक्यातील विधेय ओळखा असं आपल्याला सांगितलेलं आहे आणि वाक्य आहे, मी त्याला खूप समजावले परंतु त्याने ऐकले नाही. तर याच्यामध्ये ॲक्चुअली समजावले आणि ऐकले नाही असे विधेय आहेत. मग पर्यायानुसार बी हे त्याचं उत्तर येईल पहा. कारण क्रिया कोणत्या शब्दावरून बोध होतो क्रियेचा? समजावण्याची क्रिया समजावली, ऐकण्याची क्रिया ऐकले. तर तर बी हे त्याचं उत्तर येतं पहा आणि क्रियापद म्हणजे क्रियेचा बोध करून देणारा वाक्य शब्दाचा असतो. शब्दाच्या रूपात बदल कशामुळे होऊ शकतो? तर शब्दाच्या रूपामध्ये बदल कशामुळे होतो? लिंगामुळे होऊ शकतो, वचनमुळे होऊ शकतो, विभक्तीमुळे होऊ शकतो. या तिन्हीमुळे होऊ शकतो. म्हणून याचं उत्तर आहे यापैकी सर्व किंवा वरीलपैकी सर्व. लिंग, वचन आणि विभक्ती या तिन्हीमुळं शब्दाच्या मूळ रूपामध्ये बदल होतो, ज्याला आपण सामान्य रूप असं म्हणतो. शब्दाच्या मूळ रूपामध्ये बदल झाला की त्याला काय म्हणतात? सामान्य रूप. गळ्याला तात लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. आता गळ्याला तात लावणे म्हणजे काय? तर प्राणांतिक संकटात घालणे असा त्याचा अर्थ होतो. गळ्याला तात लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? प्राणांतिक संकटात घालणे. बी हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे 29 नंबरचा प्रश्न पाहूयात आता. नोबेल पारितोषिक दरवर्षी कोणत्या विशिष्ट तारखेला दिला जातो? तर नोबेल पारितोषिकनं हा जगातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार मानला जातो. तर हा दरवर्षी म्हणजे अल्फ्रेड नोबेल ज्यांनी डायनामाइटचा शोध लावला होता त्यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो पहा. तर हा दरवर्षी 10 डिसेंबर या तारखेला दिला जातो. त्याच्या पुढे साहित्याचे नोबेल पुरस्कार असतात. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार आहे, विज्ञानाचा आहे, म्हणजे भौतिकशास्त्राचा, रसायनशास्त्राचा, शांततेचा नोबेल पुरस्कार असतो. पशुधन आणि कुक्कुटपालनाला कृषी दर्जा देणारे भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर पशुधन आणि कुक्कुटपालन याला कृषीचा दर्जा देणारं भारतातील पहिलं राज्य हे महाराष्ट्र आहे. आणि जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये कॉम्प्युटर, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, इतिहास, भूगोल, राज्यघटना यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत. याची फी फक्त 500 प्लस जी-एस-टी आहे. पण याच्यामध्ये न्यायालय भरती ई बुक आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सीरीज असे 2 कोर्स फ्री दिलेले आहेत आणि निश्चितच तुम्हाला फायदा होईल. न्यायालय भरतीला तर होईलच होईल. आगामी ज्या इतर परीक्षा आहेत, वर्षभर हा कोर्स तुमच्याकडे असतो. त्या सगळ्या परीक्षांना तुम्हाला या कोर्सचा फायदा होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. थँक यू व्हेरी मच.